नमस्कार, माझ्यासोबत झेनजी आहेत. अभिजित दिपके आज लातूरच्या दौऱ्यावरती आहेत आणि त्या दौऱ्यामध्ये ही झेनजी आहे आपली. तुझं काय नाव? सोमेश्वर सुरवसे. काय करतोस तू? मी सध्या इंजिनिअरिंग करतोय, बी लास्ट इयरला आहे. आज दिपके इकडे शाळा पाहण्यासाठी लातूरला आलेत, मग तू इकडे कशासाठी आलास? नेमकं काय आहे तुला? तर सांगायचं तर मला एक तर काय म्हणते दिपकेंचा हा मूवमेंट सहभागी व्हायचं होतं. आणि म्हणजे ह्यांनी जे काम करतायत ते जर मॅजिस्ट्रेटना, इथल्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटांना करायला पाहिजे. कोणतं काम? हे जे शाळेमध्ये दुरुस्ती आहे, शाळेचे देखरेख आहे, शाळेतल्या काही गोष्टी ज्या सध्या कमतरता आहेत ह्यांच्यात. सो ह्या सगळ्या गोष्टी तर आपल्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटच्या असतात. बट तो आता एक मोहीम करतोय, तर त्या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी आणि त्याच्यासोबत उभा राहण्यासाठी आलेलो आहे. तुझं काय नाव? माझं विश्वास झेंडे. तू काय करतोस? माझं BCA चालू आहे, म्हणजे लास्ट 3rd इयर चालू आहे. हो, लातूरमध्ये. काय म्हणजे आज कशासाठी इकडे आलात तुम्ही? काय बघण्यासाठी की काय चालू आहे तर काय नाही. आता दिपके सरांनी जसं म्हणजे आता त्यांनी जी मोहीम चालू केली हे आम्हाला खूप चांगली वाटते. याच्या आधी त्यांनी पेपर लीक बद्दल खूप काही बोललेले होते, त्याच्याबद्दल आम्ही खूप सहमत आहे. असं एखादं कोणतरी येत आहे की ज्याला खरंच विद्यार्थ्यांबद्दल असं हे आहे, म्हणजे प्रोत्साहन करायचे त्याला, विद्यार्थ्यांची काळजी, असं खरंच कोणतरी येत आहे. मला एक सांगा, तुम्ही दोघं पण आपलं दिल्लीला जे आंदोलन झालं ते तुम्ही पाहिलंच असेल CGPचं, पण त्या आंदोलनामध्ये काही विद्यार्थ्यांच्या नावाखाली जे काही अराजकता माजवण्याचा प्रयत्न केला, विद्यार्थी म्हणून उगाच हिंसक वळण त्याला देण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल काय सांगताल? त्याला तुम्ही समर्थन करता का अशा व्यक्तींचं? पहिलं तर जी हिंसक वळण आलंय असं म्हणतायत, त्यामध्ये जे हिंसक वळण आहे ते विद्यार्थी तर नव्हतेच. कारण जे विद्यार्थी होते त्यांनी एकदम शांतपणे सायलेंटली प्रोटेस्ट केला, आपले म्हणणं मांडले, प्रत्येकांनी एकमेकांना सपोर्ट केला तिथं. आणि अशा प्रकारे आपलं प्लस सोशल मीडियाचा वापर करून हे करून पूर्ण आपला प्रोटेस्ट सगळ्या जगापर्यंत पोहोचण्याचं मी काम केलं. चांगलं दिल्लीचं जे आंदोलन झालं CGPचं, तिथे त्याच्यामध्ये शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा पण झाला, पण कुठेतरी नरेंद्र मोदींना पण लक्ष केलं. हे तुला बरोबर वाटतं का देशाच्या पंतप्रधानाला या आंदोलनाच्या आडून? आता आंदोलनाचं हे जे चालू होतं, तुम्ही बोललो की आता त्यांना टार्गेट केलं, लाठी चार्ज करण्याचं. आता आपलं डेमोक्रेसी आहे आपल्या भारताची मध्ये. कशाची डेमोक्रेसी? जर विद्यार्थ्यांना जर मारहाण केल्यानंतर ते तुम्हाला बोलणारच ना. आता असं म्हणसाल की तुम्ही ते मोदीचे हे नव्हते इन्स्ट्रक्शन वगैरे, कोणाचे असतील मग? ते मारण्याचा अधिकार कोणाला आहे? विद्यार्थ्यांना. विद्यार्थी काय केले त्या विद्यार्थ्यांनी? असं की फक्त त्यांनी त्यांचा आवाज उठवत आहेत, त्यांचे सगळे मागत आहेत ना, त्यांनी अधिकार मागत आहेत. अधिकार मागणाऱ्याला कुठं? ठीक आहे ना. आता हा पण म्हटलं की त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या नावावरती काही असे लोक पण घुसले होते जे की नक्षली कारवायामध्ये, त्यांचे फोटो व्हायरल झाले, त्या आंदोलनाचे व्हिडिओ पण, नक्षली कारवायामध्ये सहभागी असणारेच लोक त्या आंदोलनामध्ये होते, म्हणून पोलिसांना कुठेतरी लाठीचार्ज अशा लोकांवरती करावा लागला. असं मला तर असं वाटत नाही. कोणते विद्यार्थी हे जे तुम्ही जे म्हणलात ती ठीक आहे की असे लोक आले, मग ते आले बाहेरून आले, कुठून आले हे पण शोधलं पाहिजे. शोधण्याचं काम कोणाचं आहे? सरकारचं आहे. बट ठीक आहे, प्रोटेस्ट होत आहे, प्रोटेस्टला तुम्ही हे काय सुरक्षा प्रोव्हाइड केलेली होती, काही पोलीस यंत्रणा, CRPF चे जवान काही असे दिसत होते, मग ते हे शोधून काढण्याचं काम पोलिसांचं आहे. स्वतः सोशल मीडियावरती असे तुम्हाला खूप सारे न्यूज चॅनलवाले दिसतील, युट्यूबर्स दिसतील, इन्फ्लुएन्स दिसतील, ज्यांनी की ह्यांचे फेस सहित तुम्हाला दाखवलेला आहे आणि नावासहित तुम्हाला दाखवलेलं आहे, तर तुम्ही त्यावर ऍक्शन नाही घेत आहेत. मग काय म्हणा? सगळ्यात मी काय, माझं काय म्हणणं आहे, ज्यांनी केले असतील त्यांच्यावर कारवाई. तुम्ही ओव्हरऑल सगळ्यांनाच मारलं, ओरिजिनल विद्यार्थ्यांना मारलं ना. खूप चुकीचं आहे. म्हणजे असं नाहीये की मी मोदी हेटर आहे किंवा मला ह्याच्याबद्दल, मी जिथं मला मी कोणत्याही पार्टीचा सपोर्टर नाहीये. पहिली गोष्ट, जो आमच्यासाठी आम्हाला प्रोत्साहन करेल, जो आमच्यासाठी खरंच आमची काळजी असेल विद्यार्थ्यांची, आम्ही त्याला सपोर्ट करू. बस. देश सगळ्यात महत्वाचा आहे आपल्यासाठी सगळ्यात, आणि तो टिकला पाहिजे, आणि तो खरंच आपल्या तरुणांचं पण त्याच्यामध्ये खूप मोठा रोल आहे. तुला काय बोलायचंय? ये ना. मला बघा याच्यावरती PM केअर्स वरती बोलायचं मला. PM केअर्स वरती बरोबर, ऑलरेडी रिलीफ फंड्स अवेलेबल आहेत भारतामध्ये बरोबर. मग ते असताना देखील त्यांनी दुसरं PM केअर्स काढले 19ला COVID-19 मध्ये बरोबर. मग त्याची गरज नसताना त्यांनी काढले, कारण की त्याचा हिशोब देता येऊ नये म्हणून PM केअर्स बरोबर 2019 मध्ये त्यांनी काढलं. त्याचा हिशोब देता येऊ नये म्हणून त्यांनी ते काढलं. पहिलेचा जो फंड आहे त्याची ऑडिट्स होते रेग्युलरली, त्याच्यामुळे त्यांनी त्याचे तिथे काय म्हणतात, लोक जे देणगी देतात तिथे न घेता त्यांनी इकडे ह्या साईडला घेतली.
का तर ते त्याचं तसं नको करायला तसं पाहिजे. नको करायला पाहिजे. नाही, मला- केलं तरी चांगली गोष्ट आहे ती, अच्छा. पण त्याचं वेलफेअर मध्ये युज केलं पाहिजे ना. बरोबर. बरोबर. आजचा जो आपला तरुण आहे देशातला, त्या तरुणांना काय आव्हान करशील किंवा काय सांगशील? हिंसक वळणाने आपण आंदोलन केलं पाहिजे की शांतता मार्गाने पण आपल्याला काही भूमिका मांडता येतात? नाही, शांतता मार्गाने भूमिका मांडता येतात. हिंसक मार्ग घेण्याची काही आवश्यकता नसते. संवैधानिक मार्गाने आपण चाललो तर न्याय भेटतच असतो. आपल्या देशाची हे झेंजे आहे, आपल्या देशाचं भवितव्य आहे. आपला देश अशाच तरुणाईवरती उभा राहतो आणि त्यांनी त्यांच्या व्यथा कथा या ठिकाणी मांडलेल्या आहेत. आपण पुढेही काही अपडेट्स या संदर्भामध्ये मिळतात का ते पाहणार आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत मी परमेश्वर सोनवणे, दर्पण मीडिया, लातूर.